आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती, त्यानिमित्त संबंध देशात, संबंध महाराष्ट्रात ही जयंती आजच्या अतिशय उत्साहात अशी पार पडली। या जयंतीच्या निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, मुख्य निमंत्रक राहुल गवळे यांच्या वतीने आम्ही तरुणांच्या वतीने, युवकांच्या वतीने ही मागणी करत आहोत की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न जाहीर झाला पाहिजे। आमची मागणी यासाठी आहे की 1.5 दिवस शाळा शिकून वाटेगाव ते मुंबई, मुंबई ते रशिया हा प्रवास अण्णाभाऊ साठे यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे 1.5 दिवसाच्या माणसाला, 1.5 दिवसाच्या शाळा शिकणाऱ्या माणसाला त्याचं साहित्यात मोठं योगदान आहे। अशा या साहित्य रत्नाला भारतरत्न भेटला पाहिजे। पैसे घेऊन क्रिकेट खेळणाऱ्याला, पैसे घेऊन गाणं म्हणणाऱ्याला आणि बाकीच्यांना भारतरत्न भेटतो आणि खरं सामाजिक काम केलेल्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठे योगदान असलेल्या या महापुरुषाला भारतरत्न पासून उपेक्षित ठेवलं जातं। त्यामुळं सर्व युवकांच्या, सर्व तरुणांच्या वतीने आम्ही ही मागणी केंद्र सरकारच्या, मायबाप सरकारच्या पर्यंत पोहोचवत आहोत की अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न देण्यात यावा। अन्यथा ही तरुणाई लवकरच हे जे नेते, मोठे नेते, केंद्र सरकारचे नेते महाराष्ट्रात फिरताय, त्यांच्या गाडीची चाकाची हवा सोडण्यात येईल व त्यांच्या गाडी समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। मी शैलेश राजेंद्र चाबुकस्वार या ठिकाणी हे मत व्यक्त करतो। जय भीम, जय लहुजी, विजय असो। या घोषणा ओ सुनील भाऊ नीचे का साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना आणि या ठिकाणी आज त्यांची जयंती म्हणत असलेल्या सर्व शहराच्या नागरिकांना माझ्यातर्फे, पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा। त्यांनी ज्या मार्गावरती आणि आपल्याला त्यांच्या साहित्यातून जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गावरती आपण निश्चितच भविष्यात चालण्याचा प्रयत्न करत राहतो। याबद्दल आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया। धन्यवाद सर। पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच उपायुक्त आपल्या सर्वांना परिचित असलेले आमच्या सिडको हडको मधील तरुणांचे आदर्श नितीनजी बगाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो स्वागत अध्यक्षांना त्यांनी पोलीस कमिशनर साहेबांचं या ठिकाणी फेटा बांधून स्वागत करावं। त्याचप्रमाणे आपले एजीपी शिंदे साहेब सुद्धा स्वागत करण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी सीपी साहेबांना मी विनंती करतो की हा सर्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्वप्रथम जिल्हा उच्च समितीच्या वतीने आणि आपल्या वतीने, आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व समाज बांधवांना आपण शुभेच्छा द्यावे असे मी प्रवीण पवार साहेबांना विनंती करतो। या जिल्ह्याचे भूमिपुत्र आता आमच्या सर्व तरुणांचं आदर्श, आमच्या सिडको हडकोचे भूषण आदरणीय नितीनजी बगाटे साहेब यांचं स्वागत कमलेश भाऊ चांदणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आदरणीय बगाटे साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करतो। सर उपस्थित
आमचे उपस्थित मान्यवर, इथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज आपल्या सर्वांसाठी खूप एक महत्वपूर्ण असा क्षण आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जे लोकशाहीरच नव्हते तर अन्यायाला, गोरगरिबांच्या भावनांना वाचा फोडणारे एक खरे आंबेडकरवादी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे खरी चालना कोणी दिली असेल तर निश्चितपणे अण्णाभाऊ साठे यांचं नाव सर्वात वरती येणार. अशा या थोर विचारवंताचा, ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे या आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आणि प्रत्येक दिनदुबळ्यांच्या भावनांना वाचा फोडण्यामध्ये, कुठे ना कुठे आज आपण इथे सर्व उपस्थित आहोत. जे पाठबळ आपल्या सर्वांना लाभलेलं आहे त्यामध्ये सर्वात मोठा वाटा अण्णाभाऊ साठे यांचा आहे. आपल्या शुभेच्छा आणि एक घोषणा त्यांच्यासाठी. साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा. या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी अधिकारी डीसीपी श्री नितीन लगाटे, या ठिकाणी उपस्थित माझे सर्व पोलीस अधिकारी, सहकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर आदरणीय अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सर्वपक्षीय हे जे मंच केलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे ह्याचाही लोकशाहीर यांचा जन्मोत्सव आपण 104 वर्षा साजरा करत आहोत. त्या ठिकाणी जमलेले सर्व आपल्या शहराचे सन्माननीय नागरिक. तसं माझ्या मते मी शहरात 1 महिन्यापासून चार्ज घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम आज पहिल्यांदाच अटेंड करतोय. तर माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्राचे लाडके आणि नेते आणि ज्यांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राला, देशाला असा आधार आहे असे आपले स्वातंत्र्य चळवळीचे, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राकरता फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि आपण सर्वजण त्यांच्या लोकसाहित्यातून नेहमीच प्रेरणा घेऊन आपल्या समाजामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये गोरगरिबांकरता आणि दीनदुबळ्यांकरता निश्चितच सर्वजण प्रयत्नात असतो. आमचे पोलीस अधिकारी प्रयत्नात असतात, आपण सर्वच पक्षीय नेते आणि पदाधिकारी देखील प्रयत्न असतात. अशाच प्रकारचं त्यांच्या प्रकारचं मार्गदर्शनाचं कामकाज भविष्यात आपण सर्व देखील चांगल्या प्रकारे करूया. मला असं वाटतं की आपण लोकांच्या अडचणी, प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्याकरता त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आणि आपल्याला लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे यांनी जे काही आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शावरती चालण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं की ह्या महान व्यक्तींना या दिनी आपण अशा प्रकारे आपल्या आयुष्यात वाटचाल केली तर मला असं वाटतं की त्यांच्या विचारांचं निश्चितच आपण काहीतरी विचारावरती आपण चाललेलो आहोत आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांचे विचार उतरलेले आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, नागरिकांना, या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांना अण्णाभाऊ साठेजी यांच्या 104व्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अण्णाभाऊ विषयी आपण मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितपणे आपल्यासारखे सर्व छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे विचारांचे आपण अधिकारी आहात आणि याचा सार्थ अभिमान आमच्या या शहराला आणि जिल्ह्याला आहे. आपण या ठिकाणी आलात, अभिवादन केलं, आपल्या या ठिकाणी खूप खूप आभार. यानंतर मी विनंती करतो पंचशिला ताईंना, त्यांनी या ठिकाणी आपलं उद्योजक साहेब शिरसाट साहेब हे त्यांचं स्वागत करतील. जगताप साहेब यांचं खूप सहकार्य सर्वांना असतं. त्यांचं या छत्रपती संभाजीनगर साहित्यरत्न लोकशाहीर साहेब यांचं स्वागत करावं. विनोदजी साबळे, भाऊ साबळे, संजीव भाऊ, कमलेश भाऊ हे सर्वजण या ठिकाणी PI साहेबांचा सत्कार करतायत.
पोलीस प्रशासन त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। सुभाष मानोतकर सर्व समाज बांधवांच्या हक्केला हो देणारे त्यांचंही या ठिकाणी समाजातील युवा नेतृत्व ज्यांच्याकडं सर्व मुलं एका आशेने अपेक्षेने पाहतात समाज नाही अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा। आणि आज भारतीय जनता पार्टीकडून आज लगातार म्हणजे 2 ते 3 वर्ष आहे आम्ही स्टेज टाकायचा प्रयत्न आणि समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय। समाजाला एकत्र आणण्याचा आणि जे काही कोणत्या सरकारने आतापर्यंत मातंग समाजासाठी काहीच केलेलं नव्हतं ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीमुळे म्हणजे मातंग समाजामध्ये उत्साह साजरा होतोय। भारतीय जनता पार्टीचं स्टेज लागतंय, याच्या आधी कधी कोणत्याही पक्षाचं इथं स्टेज लागलेलं नव्हतं, कोणत्याही पक्षाने उत्साह साजरा केलेला नव्हता। आणि भारतीय जनता पार्टीचे आणि मोदीजींचे आम्ही खूप खूप धन्यवाद आभारी आहे। आणि माझं नाव मीना विजय मिसाळ। नाम बाद में बोलने का है ना कि नाम बोलने मी सौभाग्यवती मनीषा संजय भन्साळी, भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष। आज इथे आपण सर्वजण लोक साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती निमित्त आज इथे आपण सर्व जमा झालेलो आहे। आज समस्त देशवासियांना मी या जयंती निमित्त शुभेच्छा देते, शुभकामना देते। आपण बघतो की त्यांना साहित्य रत्न ही पदवी जेव्हा मिळाली, लोकशाहीर ही पदवी मिळाली, तेव्हा रंजल्या गांजल्या वंचित लोकांसाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे। आणि आपल्या सर्वांसाठी खरोखर ते एक आदर्श आहे जीवन जगण्यासाठी। आणि आपण इथे संभाजीनगरला बघतोय की हा जो पुतळा आहे अण्णाभाऊ साठेंचा, त्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये सरकारने मान्य केले। मी परत एकदा सरकारलाही मनापासून धन्यवाद देते की कुठे ना कुठे त्यांचं लक्ष सगळीकडे आहे। आणि या निमित्ताने भाजपाचं आणि विकासाचं पर्व आपल्याला दिसून येते। पुनश्च एकदा मी पूर्ण देशवासियांना अण्णाभाऊ साठे लोकशाहीर साहित्य रत्न यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी मधल्या अनुसूचित जाती जमातीच्या विंगच्या वतीनं आज इथं सगळ्या भाविकांचं, अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणाऱ्या सगळ्या नागरिकांचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही इथे सगळे एकत्र जमलो आहोत। आज माननीय अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही अण्णाभाऊ साठेंना अभिवादन देण्याचा कार्यक्रम आम्ही आता करणार आहोत। पण मी आजच्या या दिनी विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांचं विशेष अभिनंदन करेन। कारण आजच्या या पवित्र दिवशी मुंबईमध्ये आरटी संस्थेचं ऑफिसचं उद्घाटन आज होणार आहे। आणि या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचं जे कार्य आहे, जे साहित्य आहे, जे लेखन आहे, हे सर्व दूर फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये याचं भाषांतर करून हे सगळ्यांना यांचं कार्य समजेल अशा प्रकारचं काम आरटी संस्था करणार आहे। त्याचबरोबर समाजातील जे तरुण वर्ग आहे यांच्यासाठी एकदम वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्ग आणि यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी वेगवेगळे अभ्यास वर्ग घेऊन या समाजाला वर कसं नेता येईल यासाठी आरटी या संस्थेची स्थापना केली। त्यामुळे मी तमाम महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचं आणि सगळ्या जनतेच्या वतीनं मी सगळ्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय
आदरणीय अण्णाभाऊ साठेंना आदरांजली व्यक्त करतो. आज लोकशाही डॉक्टर अण्णासाहेब साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला घेऊन त्यांनी दिलेलं लिखाण, त्या लिखाणाचं वाचन करून आपण सगळ्यांनी ते जे विचार आपल्याला दिलेले आहेत त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा, त्यांच्या विचाराने आपण काम करावं, हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. मी आपल्या सर्वांसाठी तर क्या बोलेंगे? डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती फार उत्साहात आनंदात या ठिकाणी साजरी होते. मी सर्व बांधवांना शुभेच्छा देत असताना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी अण्णाभाऊ साठेसाठी 2 मिनिटं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री भुमरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुतळा बनवण्यासाठी 2 कोटी रुपयाची मदत या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी मंडळाचं काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण झालेलं आहे. कारण की शेवटी सर्व समाजाला बरोबर घेऊन इथंही सर्व समाज होते, आमचे माझी सर्व मित्र नगरसेवक असतील, त्यांनी सर्वांनी एकत्र आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व समाज या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकर आज अण्णाभाऊ साठेची जयंती आज उत्साहाने साजरी करतो. औरंगाबाद के सभी नौजवान वो चाहे कोई भी उम्र का आपको सब प्यार करते हैं, लेकिन सबकी इच्छा अभी अधूरी है, आपको मिनिस्टर देखना चाहते हैं. मैं तो ये नहीं चाहता हूँ उनकी सबकी दुआ रहेंगी, उनकी सबकी इच्छा रहेंगी, उनके दिल की भावना रहेंगी तो कुछ भी हो सकता है. मैं तो सिर्फ ये चाहता हूँ कि शहर के अंदर जब मैं आमदार बन के चुन के आया तो मेरे को एक भी समाज का आदमी नाम नहीं रख सकता. हर समाज की जगह मैंने काम किया हूँ, वो फिर क्रिश्चियन होगा, मुस्लिम होंगे, दलित बुद्ध होंगे, फिर उसके बाद हिंदू होगा, कोई भी समाज होगा, हर समाज के वहाँ मैंने हर जगह काम किया हूँ. मैंने मेरे तरफ से जितना कोशिश होती, और मैं तो इस वजह से धन्यवाद देता हूँ. कम से कम शिंदे साहब ने पहली बार 60 में 2 साल के अंदर 400 कोटी का काम मैंने यहाँ पे किया हूँ.
ये सिर्फ एक सिंधिया साहब की मेहरबानी थी, मैंने कुछ मंगा नहीं, कारण मेरी जरूरत थी कि कई लोग 22-22 साल से चिक्कल में रहते थे, जो उनके यहाँ अगर एक अंदर दुख होगा तो वो अंत यात्रा नहीं ले जा सकते थे। ऐसी परिस्थिति होने की वजह से आज लोगों की बहुत ये थी। आप चल के देखिए मिसारवाड़ी से, अभी हमारे बंधु यहाँ खड़े हैं, पूरा नहीं हुआ, 2-3 रोड अभी बाकी है, लेकिन फिर भी पहली बार कोई तो भी मिसारवाड़ी में आया है ऐसा आपको लगता होगा, क्योंकि मिसारवाड़ी से लेकर जटवाड़ा रोड तक इतने रोड किए हैं, आपको बोलता हूँ हद से ज्यादा पुला बनाए हुए। पहले टाइम मंदिर ईदगाह मैंने 10 करोड़ रुपए उसके लिए लाया था। 1 करोड़ अपने ईदगाह को, यहाँ पे 1 करोड़ रुपए रोजे बाग के ईदगाह को, रोजे ईदगाह को 1 करोड़ रुपए दिया हूँ। फिर मच्छिंद्रनाथ भगवान के वहाँ पे 1 करोड़ का दिया हूँ, और उसके बाद आगे हनुमान टेकड़ी का 1 करोड़ का उसका रोड बनाया हूँ। ऐसे अनेक, और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के लिए 5 करोड़ रुपए माननीय इतना सीधे साहब ने 1 मिनट में दिए। वैसे छत्रपति संभाजी महाराज, उनके लिए भी उन्होंने 5 करोड़ 1 मिनट के अंदर दिए। इस तरह शहर अपना अच्छा दिखना। आप देखिए अभी आपको मेरी एक विनंती रहेंगी, आप इतने बैठ लेते तो मेरी विनंती है, एक बार बेबी के मगुआ से लेके तो आप लेनी तक जाइए। आपको लेनी पे जाने के बाद शाम में देखेंगे साइलिंग में फैमिली के साथ लोग जा रहे हैं, और इसको पिकनिक स्पॉट बोलकर वहाँ बना दिया गया है, और नीचे कम से कम 100 दुकान लग गई है, और लोग अच्छी तरह से वहाँ धंधा कर रहे हैं। इस तरह से अपना मध्य के अंदर अच्छा काम कैसा होगा और लोगों को काम भी कैसा मिलेगा, इसलिए आज यहाँ काम कर रहा हूँ। मैं सबको अन्ना भाऊ साठे जयंती की सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। वादा कभी नहीं किया हूँ, पहले तुम्हारे को मैं वादा करता हूँ जब कि काम क्लियर रहा। मैं उद्घाटन को भी जब जाता हूँ, जब नारियल फोड़ता हूँ, मेरा काम चालू कराता हूँ। मैं कभी ऐसा करता नहीं, क्योंकि उसके अंदर 3 लेना पड़ेगा, क्योंकि उसमें मेडिकल की आधी जगह है। ये तीनों का इनोसा लेके आप वो करके 70 भाई आगे हुए पालक मंत्री उनके साथ बैठ के ये ग्राउंड उन्होंने घोषणा की थी, और जरूर जल्दी से जल्दी ये ग्राउंड हो जाएगा। क्या अवसर पे ये भूमि पूजन होगा इसका? आज कल का साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे फाउंडेशन पण आपण एक कार्यक्रम ठेवला होता, काय बघ याबद्दल काय सांगू? आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104व्या जयंती निमित्त या ठिकाणी अण्णाभाऊ साठे फाउंडेशन प्रणित सर्वपक्षीय जयंती उत्सव महासंघ व सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला होता। या ठिकाणी आम्ही मान्यवरांचा सत्कार केला। या ठिकाणी आम्ही जे अण्णाभाऊ साठेच्या विचारांचा आम्ही या ठिकाणी समाजात जे आलेले होते त्यांना या ठिकाणी प्रबोधन केले। या ठिकाणी प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सरांसारखे, सजो खंडाळकर सरांसारखे या ठिकाणी मोठे विचारवंतांनी या ठिकाणी आपले विचार मांडले। अत्यंत आनंदाने उत्साहाने या ठिकाणी सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी केली। लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा तसेच या ठिकाणी आम्ही माननीय आमदार प्रदीप जयस्वाल यांना विनंती केली होती की या ठिकाणी आम्हाला एक खुले रंगमंच तरी बांधून द्या। त्यांनी ती आमची जी मागणी होती ती मान्य केली आणि लवकरात लवकर ते खुले रंगमंच बांधून देणार आहेत। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहेत। तसेच या ठिकाणी शासनाने जे मातंग समाजाचं अबकडे जे वर्गीकरण जे होतं ते वर्गीकरणचे ते अट मान्य करून आज जाहीर केल्याबद्दल आम्ही शासनाचे सुद्धा या ठिकाणी समितीच्या वतीने हार्दिक आभार मानतो। तुमचं नाव आणि तुमच्या सोबत कोण कोण? राजीव भालेराव, मी अण्णाभाऊ साठे फाउंडेशन अध्यक्ष, तसेच आमचे नेते सुभाषजी पाचुंदे, जॉन जी आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत।